प्रभाग क्रमांक 15मध्ये जे मागील काही दिवसापूर्वी भूकंप झाले किंवा राजकीय हादरे बसले, त्या हादऱ्याचं किंवा भूकंपाचं केंद्र आपल्यासोबत आहे विनोद भोसले. आज भाजपाचे नेते म्हणून आम्ही तुमची मुलाखत घेतो. पहिली प्रतिक्रिया काय असेल? पहिली प्रतिक्रिया माझी अशी आहे की मी भाजपाचा सध्या नेता नाही आहे. एक कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये मी इलेक्शन लढतो आहे. कारण की आता या पक्षामध्ये प्रवेश केला, लगेच स्वतःला नेता म्हणून हे मला उचित ठरणार नाही. आणि पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी मला उमेदवारी अर्ज द्यावा, उमेदवारी AB फॉर्म देतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे. कुठल्या आधारावर उमेदवारी म्हणजे घेतली तुम्ही? निश्चितपणानं मागच्या 5 वर्षामध्ये मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. या ठिकाणी अनेक गेल्या 10 ते 15 वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मी या ठिकाणी ॲक्टिव्हली काम करतो आहे. आणि या आधारावरच निश्चितपणाने मला खात्री आहे की मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निश्चितपणानं उमेदवारी देईल. प्रभाग क्रमांक 15मध्ये तुम्हाला अनेक आव्हानं आहेत. आव्हानामध्ये सर्वात महत्त्वाचं आव्हान कुठलं वाटतं? नाही, विकासाच्या मुद्द्यावर मी लढतो आहे. आव्हानं इलेक्शन जेव्हा लढतो तेव्हा अनेक आव्हानं समोरच असतात. त्यामुळे कुठलं आव्हान छोटं आणि कुठलं आव्हान मोठं असं मी हे बघत नाही. आव्हानाला आव्हानासारखं समोर जातो. म्हणजे महाभारतातल्या युद्धासारखी ही अवस्था झाली असं वाटत नाही? नाही, असं काय म्हणता येणार नाही. म्हणता येणार नाही. म्हणजे काँग्रेसमध्ये होते त्यामुळे इतक्या तरबेजपणे हे त्यांनी आपला खुलासा केला आणि अगदी अलगदपणे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. पण आमच्याकडूनच्या शुभेच्छा. प्रभाग क्रमांक 13मध्ये नवीन विनिंग आहे तुमची. 15मध्ये आमच्याकडूनच्या खूप खूप शुभेच्छा. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.